नमस्कार. आज मी बनवते आहे महाराष्ट्रीयन वांगी भात. वांगी भात हा बऱ्याच ठिकाणी वेगळ्या प्रकारचा केला जातो. आपल्या महाराष्ट्रात तो कशा पद्धतीने केला जातो तो मी दाखवत आहे. प्रथम आपण तेल गरम केलं, त्यात त्यात मोहरी, जिरं, हिंग, हळद आणि आता आपण हे थोडं परतायचं आहे. त्याच्यानंतर बारीक चिरलेला कांदा टाकायचा आहे. कांदा टाकल्यावर आपल्याला थोडंसं मीठ टाकायचं आणि त्याच्यावर झाकण ठेवायचं. त्यामुळे जो कांद्याचा वास आहे तो निघून जातो आणि कांदा आपल्याला लवकर परतला जातो. अशा प्रकारे आपण त्याच्यावर झाकण ठेवू. आपणास सर्वांस नम्र विनंती आहे, आपण जर रश्मीचित किचन चॅनलवर नवीन असाल तर लाईक करा, सबस्क्राईब करा, कमेंट करा आणि बेल आयकॉनचं बटन दाबायला विसरू नका. आता आपण 2 चमचे आलं लसूण पेस्ट टाकली. ही आलं लसूण पेस्ट आपण चांगली परतायची, त्याचा वास गेला पाहिजे. अशा प्रकारे आपण चांगली परतून घेतली आहे. नंतर 1 चमचा मिरची पावडर आणि 1 चमचा आपण गरम मसाला घालून हेही परतायचं आहे. अशा प्रकारे हे बघा, अशा प्रकारे आपण परतून घेतलं. आता आपल्याला आपण जे वांगी आहेत, ती वांगी छोटी वांगी असतील तर ती तशीच टाकायची, नाहीतर मोठी असतील तर त्याचे काप करून टाकायचे आहेत आणि अशा प्रकारे ते आपण मिश्रणात उलटं-पालटं करून परतून घ्यायचे आहेत. चांगले परतून घ्या. आता आपल्याला तांदूळ टाकायचे आहेत. हे तांदूळ आपण 1 तास अगोदर धुवून आणि चाळणीवर ठेवले आहेत. हा तांदूळ बासमतीच असायला हवा असा नाही. कोणताही तांदूळ बारीक असेल तरी चालतो. अशा प्रकारे आपण परतून घेतला. आता आपल्याला याच्यात पाणी, जर आपल्याकडे 1 वाटी आपण जर तांदूळ घेतला असेल तर 2 वाटी आपल्याला पाणी घालायचं आहे. अशा प्रकारे 2 वाटी पाणी घातला आणि आता आपण हे मिश्रण ढवळलं. आता आपल्याला ह्याच्यात मीठ घालायचं आहे. हे मीठ घालताना आपण थोडा जपून वापर केला पाहिजे, कारण आपण ऑलरेडी कांद्यातही घातलं आहे मीठ. थोडंसं मीठ टाकलं आणि आता आपण त्याला मिक्स करून आता त्याच्यावर झाकण ठेवायचं. सुरुवातीचे 10 मिनटं जे असतात ते आपण गॅस मोठा ठेवावा आणि भात तयार झाला की 10 मिनटानंतर बघावं. नंतर बारीक गॅस करावा आणि थोडंसं तूप सोडावं. हे बघा, 5 मिनटं ठेवल्यानंतर आपल्याला हा भात तयार झाला. मस्त चमचमीत वांगी भात तयार. तुम्हाला माझ्या रेसिपीज आवडतात का? मला कमेंट करून जरूर कळवा. मस्त का स्वस्त रहा. धन्यवाद.